ह्या जमिनी हडपायला लागले, घर हडपायला लागले, यांना जात कळत नाही। त्या पिठी नायगावला धनगराचं पोरग तळ्यात मारून टाकलं। बंगाली पिंपळ्या सुद्धा महारनोरचं पोरगा मारून टाकला। यांनी फक्त लोक मारायचं ठरवलं, यांना जातीशी घेणं देणं नाही। कोणत्या ओबीसीची भूक लागली तुम्हाला? ओबीसी ओबीसी करून तुम्ही किती दिवस लोकांचे मुर्दे पाडणार आहेत? मी या मराठ्यांना जाहीरपणाने सांगतो, शांत राहा, पण आता घट बना। कोणावरती हल्ला करायची गरज नाही, पण प्रत्युत्तर दिल्याशिवाय आता शांत बसायचं नाही। कुटुंब जगवावं लागणार आहे, स्वतःच्या कुटुंबाचं तुम्हाला रक्षण करावं लागणार आहे, तुमच्या गल्लीचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे, तुमच्या गावचं रक्षण तुम्हाला करावं लागणार आहे, तुमचा समाज तुम्हाला जिवंत ठेवावं लागणार आहे। गाफील राहू नका, एकमेकाला साथ द्यायचं शिका। कुठलंही संकट आलं त्याला यापुढे सामोरं जायचंय, आपण अगोदर वाट जायचं नाही, पण जर यापुढे वाटा गेले उत्तर जशाला तसाच द्यायचं, माग हटायचं नाही। मुर्दे पडतील, आपल्या लेकीबाळी संपतील, किती दिवस आपण मुक्यावर बसणार आहेत? यांना जर थांबायचं नसाल तर आपला नाविलाज आहे। हे फक्त मुठभर आहेत, यांचे माजन मस्ती उतरायला वेळ लागणार नाही। फक्त आमचा संयम आणखीन आम्ही सोडलेला नाही। संतोष भैयाला जर न्याय मिळाला नाही आणि इथून पुढे जर असले काही प्रकार झाले तर पुढच्या काळात सावध राहा। आणि देशमुख कुटुंबालाही सांगतो, त्या वैभवताईला सांगतो आणि त्यांच्या धनंजय देशमुखांनाही सांगतो, तुमचं दुःख जाणार नाहीये याची जाण आम्हाला आहे। तुम्हाला कोणी किती दुःख विसरा म्हणलं, तुम्ही या संकटातून बाहेर नाही पडू शकत। पण संतोष भैयाला न्याय देण्यासाठी तुम्हाला आता धीर धरावा लागणार आहे आणि धट व्हावंच लागणार आहे। तुमच्याकडे बघून हा समाज लढतोय, तुम्हाला संकटाचा सामना करावा लागणार आहे। आणि मराठ्यांनाही सांगतो, परिस्थिती ही मराठ्यांना कायमच विरोध करत आली, आपल्याला हटून चालणार नाहीये। सगळ्या मराठ्यांनी एकजीव राहा, माग जर हटलो तर आपल्या लेकरा बाळाच्या आणि समाजाचे तुकडे पडण्याची शक्यता आहे।